महत्त्वाची बातमी आहे। मुंबईला आज पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पालघर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगडला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। दरम्यान मुंबईतील शाळा आज सुरू असणार आहेत। मुंबई महापालिकेकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही। मात्र मुंबईला आज पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेल्या 4 दिवसांपासून मुंबईमध्ये तुफान पाऊस बरसतोय। आज सकाळी पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। मात्र आज देखील मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसोबतच पालघर, उपनगर, त्याचबरोबर ठाणे, पुणे, रायगडला देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। मुंबईमध्ये आज देखील काही भागामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे। मात्र वाहतूक व्यवस्थित सुरू आहे। त्याचबरोबर लोकल सेवा देखील आता हळूहळू पूर्ववत होताना पाहायला मिळते आहे। मात्र असं असलं तरी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे। लोकल उशिराने धावतात। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं तर हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिराने धावते। दादर परिसरातून आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, दादर परिसरामध्ये काय स्थिती आहे? वाहतूक सुरळीत सुरू आहे का? नक्कीच सागर, आपण पाहतोय की 2 दिवस मुसळधार पावसानं मुंबईमध्ये हजेरी लावली होती। त्याचा मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरती परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। सध्या मी दादर पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावरती आहे आणि या ठिकाणी जवळपास वसई विरारकडे, नालासोपाराकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते 15 मिनिटं उशिरा आहेत। त्याचसोबतच चर्चगेटकडे येणाऱ्या देखील गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत। आणि आपण पाहू शकतो की सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत ते मुंबईच्या दिशेने कामासाठी येत असतात आणि गेल्या 2 दिवस या चाकरमान्यांना नाहक त्रास जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु आज मुंबईला पावसाचा इशारा जरी दिला असला तरी देखील ढगाळ वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये ठिकठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचाच परिणाम जो आहे तो संपूर्ण पश्चिम रेल्वेच्या, मध्य रेल्वेच्या आणि हार्बर मार्गावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसांपासून मध्य रेल्वेची आणि हार्बर मार्गावरची मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळत होती। परंतु पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती थोडीफार सुरळीत दोन्ही याच्या मानाने सुरळीत चाललेली आपल्याला पाहायला मिळत होती। परंतु आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जे आहे ते ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणाचा फटका जो आहे तो मुंबईच्या लोकलला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे तिन्ही मार्गावरची वाहतूक जी आहे ती वाहतूक खोळंबली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील दादर स्थानकावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की सकाळच्या वेळेस नवी मुंबई असेल, त्यासोबत वसई विरार, नालासोपारा, त्यासोबतच मध्य रेल्वेच्या वरती ठाणे, डोंबिवली, दिवा या दिशेवरून येणाऱ्या नागरिकांची संख्या जी आहे ती प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचाच परिणाम जो आहे तो मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती लोकल जवळपास या रेल्वे स्थानकावर कशा प्रकारे सुरू आहेत? लोकल आपल्याला दाखवता येतील का? लोकल वाहतूक सुरळीत सुरू आहे का? नक्कीच आपण हे वेस्टर्न रेल्वेचे प्लॅटफॉर्म आपण पाहू शकतो की दादरच्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावरती जे आहे ते सध्या वाहतूक जे आहे ते 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। त्याच्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते नागरिक लोकलच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। 2 दिवस झाला आपण जर पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस पडला होता आणि त्याच्यामुळे हे दादर स्थानक जे आहे ते गर्दीने तुडुंब भरलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु सकाळपासून 10 ते 15 मिनिटं सलग जे आहे ते लोकल उशिराने आहेत। अनेक नागरिक जे आहेत ते आज कामासाठी बाहेर पडतायत आणि कामासाठी बाहेर पडत असल्याने मुंबईच्या दिशेने येत असल्यामुळे लोकलची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते लोकलच्या प्रतीक्षेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण की दादर हे मध्य रेल्वेचं त्याचसोबतच पश्चिम रेल्वेचं देखील स्थानक आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती येताना आणि जाताना झालेली आपल्याला पाहायला मिळत असते। परंतु सकाळपासूनच आपण पाहतोय की संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याचाच परिणाम जो आहे तो दोन्हीकडच्या वाहतुकीवरती झाल्याचं पाहायला मिळते। कारण की 2 दिवस आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आणि त्यामुळे दोन्ही रेल्वे मार्गांवरती विशेष करून मध्य रेल्वेच्या रुळांवरती जे आहे ते पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्या मानाने पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ते उशिरा का होईना सुरळीत सुरू होती। परंतु आज ज्या पद्धतीने ढगाळ वातावरण मुंबईमध्ये आहे त्यामुळे कुठेतरी मुंबईच्या लोकलला त्याचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे वाहतूक जी आहे ती वाहतूक उशिरा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच निवृत्ती, त्यामुळे लोकल वाहतुकीवर आज देखील मोठा परिणाम पाहायला मिळतो आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। वेस्टर्न एक्सप्रेस वेवरील वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। कुठलीही वाहतूक कोंडी या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकावरून लोकल सेवा सध्या 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू असल्याची माहिती मिळते आहे।
लोकल सेवा विस्कळीत असल्यामुळे काही प्रमाणात लोकल प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। मुंबईमध्ये आज देखील संततधार पाऊस सुरूच आहे।